आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी आरोपी दाऊद शेखला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती. कर्नाटकच्या गुलबर्गमधून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. यशस्वी शिंदेच्या हत्येच्या काही मिनिटं आधीचा सीसीटीव्ही समोर. यशस्वी शिंदे आणि संशयित आरोपी दाऊद शेख हा एकाच रस्त्यावरून जाताना दिसले. शर्मिला ठाकरे आज उरणमधील पीडित शिंदे कुटुंबियांची भेट घेणार. काही दिवसांपूर्वीच यशस्वी शिंदे या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. उरणमधील मृत यशस्वी शिंदेवर अत्याचार झाले नाहीत. यशस्वी शिंदेच्या शवविच्छेदन अहवालामध्ये माहिती समोर. आरोपीनं हत्येच्या उद्देशानंच यशस्वी शिंदेवर वार केल्याची माहिती. पुण्याच्या खडकवासला धरणामधील पाणीसाठा 85%वर. विसर्ग 25,000वरून आता 20,000वर. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग देखील कमी करण्यात आला. मुळा मुठा नदी पात्रामध्ये टाकलेल्या ढिगाऱ्यासंदर्भात पुणे महापालिकेची संबंधित जागा मालकाला नोटीस. जागा मालकावर गुन्हा दाखल तर ढिगारा उचलण्याचा खर्च देखील जागा मालकाकडून घेतला जाणार. कामिनी घाटातील दरड दुर्घटनेमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची आमदार संग्राम थोपटे यांनी भेट घेतली. कामिनी घाटामध्ये दरड कोसळून हॉटेल मालक शिवाजी बहिरट यांचा मृत्यू झाला होता. परभणी जिल्ह्याला अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षाच. तर पुणे जिल्ह्यातील 80 गावांवर दरड कोसळण्याचा धोका. आंबेगाव तालुक्यातीलच सर्वाधिक 24 गावं. उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवून देखील अद्याप निधी नाही. परभणी जिल्ह्याला अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा. येलदरी जलाशयामध्ये केवळ 31% जिवंत पाणीसाठा. इतर धरणामध्ये जेमतेम पाणीसाठा. पुण्यातील पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांचा संप मागे. काल जवळपास 148 फेऱ्यांवर परिणाम झाला होता. 6 वर्षांपासून अधिक बदलीस रोजंदारी सेवेमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये रुजू करण्याची मागणी. पुणे विद्यापीठातील कुलसचिव निवडीवर आक्षेप घेतलेल्यांना आज पुरावे घेऊन हजर राहण्याच्या सूचना. कुलसचिव निवडीला विरोध केल्यावर विद्यापीठानं एक समिती स्थापन केली होती. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या पुणे मंडळातील 2,500 घरं पडून घरं विकण्यासाठी खासगी व्यावसायिक संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न होणार. पुण्यामधील पुराच्या पाण्यामुळे साथरोगांचा प्रसार तर जलजन्य आजारांसह कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका. महापालिकेच्या आरोग्य विभागानं पूरग्रस्त भागामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या. चंद्रपूरमध्ये खाणीमधून काढलेल्या कोळशामध्ये डस्ट मिसळल्याचा प्रकार समोर. राज्य सरकारला कोळसा धुणाऱ्या वॉशरीजकडून कोट्यवधींचा चुना. कोळसा न धुताच डस्ट मिश्रित कोळशाची विक्री. बीडच्या राडी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 1.5 महिन्यांपासून शिक्षकच नाही. पालकांनी आक्रमक होत गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये शाळा भरवली. गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत. संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा मलेशियामध्ये होणार. नामदेव महाराजांच्या पादुका आळंदीतून मलेशियाला मार्गस्थ. नंदुरबारमध्ये शबरी वित्तीय महामंडळाच्या वतीनं वाहनांचं वाटप तर राज्य सरकारकडून नवीन योजना सुरू केली जाणार असल्याची विजयकुमार गावित यांची माहिती. 31 जुलैपर्यंत मराठवाडा, नाशिक, सांगलीसह कोल्हापूर, पुण्यामध्ये मध्यम पावसाची शक्यता तर 1 ऑगस्टपासून पुन्हा एकदा जोरदार पाऊस. हवामान खात्याचा अंदाज. जळगावच्या जामनेरमधील वाकी नदीला पूर. नदीवर पूल नसल्यानं ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांच्या नदीच्या पाण्यामधूनच जीवघेणा प्रवास. धुळे जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यानं भात नदीला पूर. फरशी पूल पाण्याखाली गेल्यानं धंदाणे तिसगावचा संपर्क तुटला. विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय. धुळ्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे लळिंग धबधबा प्रवाहित. पर्यटकांची गर्दी. परिसरातील अनेक बंधारे ओसंडून वाहू लागले. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये कुरुंदवाड आणि भैरेवाडीला पंचगंगा नदीच्या पाण्याचा वेढा. नागरिकांनी खबरदारी बाळगण्याच्या सूचना. सांगली आणि मिरजमध्ये पाणी पातळी स्थिर. सुरक्षेच्या कारणासाठी जिल्हा प्रशासनाकडून मॉकड्रिल. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची लष्करी जवानांसोबत बोटीमधून पाहणी. लातूरमधील जवळगा इथं रेणा नदीवरील बंधाऱ्यामध्ये नव्यानं पाणीसाठा आला. आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते बंधाऱ्यातील पाण्याचं पूजन. भंडाऱ्यामध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. खातरोड मार्गावरील नागरिकांना पुराचा सर्वाधिक फटका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्रातील विद्यार्थ्यांचं नुकसान. मध्य प्रदेश आणि विदर्भातील जोरदार पावसामुळे हतनूर धरणामध्ये पाण्याची आवक वाढली. धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. अहमदनगरमधील भंडारदरा धरण परिसरामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी. परिसरातील धबधबे प्रवाहित झाल्यानं पर्यटकांमध्ये उत्साह.
गडचिरोलीमध्ये पूरस्थिती कायम, 5 राष्ट्रीय महामार्ग बंद, जवळपास जिल्ह्यातील 41 मार्ग बंद, जनजीवन विस्कळीत. जळगावातील द्वारका नगरीमधील रस्त्याची दुरवस्था, खराब रस्त्यांसंदर्भात चिमुकल्यानं थेट आमदाराकडे गाऱ्हाणं मांडलं, व्हिडिओ व्हायरल. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील अभानपूर ते तऱ्हाडी रस्त्याची एका महिन्यामध्ये चाळण, रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांमध्ये संताप. नांदेडमध्ये रस्त्याची दुरवस्था, ग्रामस्थांकडून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा, हिमायतनगर तालुक्याच्या पळसापूर डोलारी गावाची घटना. नाशिक सिटी लिंक बस सेवेच्या वाहक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, वाहकांच्या मागण्या मान्य झाल्यानं शहरातील सिटी लिंक बस सेवा पूर्वपदावर. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयातील पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांचं प्रशासनाविरोधात आंदोलन, पॅरामेडिकलचा विद्यार्थी फैज मोहम्मद याला वेळीच उपचार न मिळाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप. जळगावमध्ये पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीला हार घालत पवार गटाचं आंदोलन, शेततळ्यांच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार, कार्यकारी अभियंत्याला निलंबित करण्याची मागणी. ठाण्यामध्ये वाढीव वीज बिलासंदर्भात किसान काँग्रेस आक्रमक, वागळे इथल्या महावितरण कार्यालयासमोर आंदोलन, तर कार्यालयाला टाळं ठोकण्याचाही इशारा.